हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अंकित आहे. याआधी सांगितलेल्या कहाण्यांमधून तुम्ही मला तर चांगलेच ओळखत असाल, पण तरीही मी सांगत आहे. मी नागपुरात राहत असून पुण्यात एका चांगल्या कंपनीत जॉब करत आहे. माझी उंची 5 फूट 8 इंच असून नियमित व्यायामामुळे माझे शरीर पिळदार झाला आहे. त्यामुळे बऱ्याच मुली आणि बायका माझ्याकडे आकर्षित होतात. आजची कहाणी मी तुम्हाला सांगत आहे ती पुण्यातल्या माझ्या फ्लॅट समोर राहणाऱ्या सोज्वळ मिसेस चांदणीला मी माझ्या प्रेमपाशात कसे अडकवले त्याचीच गोष्ट आहे. तर पुण्यातल्या एका उच्चभ्रू भागात मी जॉब करिता किरायाने फ्लॅट घेऊन राहतो. सोबत माझे रूममेट्स पण असतात. आमच्या फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहते. त्यांच्या लग्नाला 7-8 वर्ष तरी झाली असावी, कारण त्यांना एक 5 वर्षांचा मुलगाही होता. दोघेही पती पत्नी, दोघेही पती पत्नी उच्च शिक्षित होते. पती एका सरकारी कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर होता. आजची कहाणी मी सांगत आहे ती यांच्या पत्नीला माझ्या प्रेमपाशात अडकवण्याची कहाणी आहे. तिचं नाव होतं चांदणी. पाहायला ती चांदणी सारखेच अतिशय सुंदर, गोरी आणि सोज्वळ चेहऱ्याची, उंचीने 5 फूट 7 इंच होती. तिचं व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार होत. नियमित योगामुळे तिची फिगर मॉडेलप्रमाणे झाली होती. तिला एक 5 वर्षाचा मुलगाही असेल असं तिच्याकडे पाहून कुणालाही वाटायचं नाही. ती अतिशय गोड स्वभावाची होती. आम्ही तिला मिसेस चांदणी म्हणून तिच्याबद्दल बोलायचो. माझ्या फ्लॅटवरचे सर्वच मित्र तिच्यावर फिदा झाले होते. आम्हा सर्वांना तिच्या नवऱ्याबद्दल हेवा वाटायला लागला. तो तिला रात्री कसा झवत असेल हा विचार मनात येऊन त्याच्याबद्दलची असूया तर वाटायची. ती बाहेर निघाली म्हणजे आम्ही तिच्याकडे लपून बघत बसायचो. आम्ही तिला आमच्या प्रेमपाशात अडकवण्याचा विचार करत होतो, पण ती पतीशी एकनिष्ठ असल्यामुळे ती कुणालाही भाव देत नव्हती किंवा मुलांकडे ती बघायची पण नाही. मिसेस चांदणीचा ड्रेसिंग सेन्स कमालीचा होता. त्या नेहमी अतिशय आकर्षक पेहराव करायच्या. आधीच सुंदर, त्याला शोभेल असे कपडे घालायची. त्यात ती आणखीनच आकर्षक वाटायची. मिसेस चांदणीला मी माझ्या प्रेमपाशात अडकवून तिचं आतमधलं सौंदर्य अनुभवायची माझी अतिशय कामना होती. त्यासाठी मी त्यांचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी प्रयत्नशील होतो. तिचे पती रोज 10 ते 6 या वेळेत आपल्या कार्यालयात गेले असायचे. बऱ्याचदा माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मी दिवसा घरीच राहायचो. त्यावेळेस मिसेस चांदणी बाहेर निघाल्या की मी बाल्कनीत येऊन त्यांच्या सौंदर्याचं रसपान करायचो. काही दिवसांनी माझ्या असं लक्षात आलं की चांदणी सुद्धा आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून माझ्याकडे बघत आहे, कारण माझी शरीरयष्टी छान होती आणि मी पाहायलाही आकर्षकच होतो. आता मात्र मला माझ्यासाठी संधी दिसू लागली. मिसेस चांदणीला मी माझ्या प्रेमपाशात अडकवू शकतो याची मला जाणीव झाली आणि मी खूप आनंदून गेलो. एकदा एक दिवस मी बाहेर गेलो असताना संध्याकाळच्या वेळेला मला मिसेस चांदणी त्यांच्या मुलाला शाळेतून घ्यायला आलेल्या दिसल्या. त्यांच्या शाळेजवळच मी उभा होतो. त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी मला हळूच स्मितहास्य दिले. ते बघून माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडायला लागले. मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, तुम्ही इकडे कशा? मिसेस चांदणी म्हणाल्या, अहो माझा मुलगा येत शकतो. आज त्याचा रिक्षा आला नाही, त्यामुळे मीच त्याला घ्यायला आले आहे. मी म्हटलं, हो का? छान. ती म्हटली, तुम्ही इकडे कसं काय? मी म्हटलं, मी इथे मार्केटला आलो होतो. त्या म्हटल्या, आज नाईट शिफ्ट आहे का तुमची? मी म्हटलं, तुम्हाला कसं माहिती? ती म्हटली, नेहमी दिसताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जाताना. मी खुश झालो. तिने मग माझा निरोप घेतला आणि आपल्या छोट्या मुलाला स्कूटीवर बसवून घरी जायला निघाली. इतक्या दिवसांतून आज पहिल्यांदाच मी तिच्या सोबत बोललो होतो. त्यामुळे माझ्या मनात आनंदाचे कारंजे उडत होते. त्या रात्री मग मी जॉबला गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी तिची बाल्कनीत येण्याची वाट बघत होतो. तशी ती आली आणि आमची नजरानजर झाली आणि मग आम्ही दोघांनीही हसून मॉर्निंग विश केलं. चांदणी नुकतीच अंघोळ करून आली होती. ती अतिशय भारी दिसत होती. ती आपल्या केस वाळवायला लागली. मी तिच्याकडे बघत तिच्या सौंदर्याला दाद देत होतो. ती माझ्याकडे बघून स्माईल देत होती. आता तर मला पक्की खात्री झाली होती की मिसेस चांदणी माझ्या प्रेमपाशात अडकू शकते. मला तिचं आंतरिक सुंदरता अनुभवता येऊ शकते. मी आता नेहमी तिच्या बाहेर जाण्याची वाट बघायचो.
ती कधी मार्केटला गेली तर मी पण तिच्या मागे जायचो आणि मग तिथे भेटल्यावर आमचं बोलणं व्हायचं. आमच्यात हळूहळू मैत्री व्हायला लागली होती. पण या गोष्टीची खबर मी माझ्या मित्रांना लागू दिली नव्हती. एके दिवशी मी फेसबुकवर तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली आणि आम्ही फेसबुकवर चॅटिंग करायला लागलो. आम्ही एकमेकांबद्दल खूप काही विचारून घेतलं. तिने आपल्या कॉलेज लाईफ बद्दल मला सांगितलं. मग मी माझ्याबद्दल सांगितले. एके दिवशी गप्पा करताना मी तिला म्हटलं की तुम्ही खूप सुंदर दिसता. त्यावर ती म्हटली, काही पण काय? थँक्स. मी म्हटलं, तुम्ही रोज योगा वगैरे करता का? ती म्हटली, फोन करते मी घरीच. मी म्हटलं, म्हणूनच तुमचे पर्सनॅलिटी खूपच आकर्षक आहे. तुम्हाला बघून वाटते की तुम्ही मिळेल करत असाल. यावर ती खूप हसली. ती आता माझ्या बोलण्याने खूप खुश झाली होती. मग आम्ही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. मग आम्ही व्हॉट्सअपवर आणि फोनवर बोलायला लागलो. दिवसा ती घरीच असायची आणि मीही दिवसा घरीच असायचो. तेव्हा आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो. काय करत आहात? कसे आहात? जेवण झालं का? आज कुठला ड्रेस लावला? मला योगा शिकवाल का? असे प्रश्न विचारले. 2-3 महिने आम्ही असेच एकमेकांशी बोलत राहिलो. दिवसेंदिवस आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो. आता तर आम्हा दोघांना एकमेकांसोबत बाहेर कुठे फिरायला पण जायची इच्छा होत होती. आणि एक दिवस फोन करून मी तिला बाहेर कुठे फिरायला यायला विचारले. या गोष्टी आम्ही लपून करत होतो. तिच्या नवऱ्याला किंवा घराच्या आजूबाजूला किंवा माझ्या मित्रांना त्याची खबर लागू देत नव्हतो. आम्ही असे करत खूप फिरलो. ती तर मला खेटूनच बाईकवर बसायला लागली. एकदा आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना मी तिला गुलाब पुष्प देऊन मी तिला म्हटले, चांदणी, तुम्ही मला खूप आवडता. मला रात्रंदिवस तुमचाच विचार येतो की तुम्ही माझ्या पत्नी असत्या तर. त्यावर ती म्हटली, खरं सांगायचं तर मलाही अगदी तसंच वाटते. खूप दिवसांपासून मला तुमच्याप्रती प्रेम वाटायला लागलं आहे. माझं लग्न झालं आहे पण मी गेल्या काही वर्षांपासून मी खुश नाही कारण हे आता मला लक्ष पुरवत नाही. आणि मला बाहेरून कळलं आहे की यांचं एका दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे. त्यामुळे मी अतिशय हादरून गेले आहे आणि मला त्यांच्याप्रती अतिशय तिरस्कार वाटत आहे. त्यांच्यावर एवढा मनापासून प्रेम केला आणि ते मला अशा प्रकारे धोका देत आहे. मी अतिशय दुःखामध्ये होते. तेव्हा मी तुला बघितलं आणि मला तुझ्याप्रती प्रेम वाटायला लागल. अंकित, मी तुझ्यावर प्रेम करते. मी माझं सर्वस्व तुला द्यायला तयार आहे. मी तुला कधीच धोका देणार नाही. मी म्हटलं, किती मूर्ख आहे तुझा पती. एवढी सुंदर, सोज्वळ बायको सोडून दुसऱ्या पोरीच्या नादात लागला. तुमच्यासारखी बायको तर नशीबवंताला मिळते. तुमच बरोबर आहे. त्याने मानसिक त्रास दिला पण आता मी तुम्हाला कशाची कमतरता पडू देणार नाही. मी तुमच्यावर निस्सीम प्रेम करेन. मी असे बोललो आणि ती येऊन मला चिकटली आणि रडायला लागली. मी तिच्या पाठीवर याप मारत तिला शांत करायला लागलो. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. मी तिचा चेहरा हाताने पकडला आणि तिचे अश्रू पुसले आणि तिच्या गालांवर किस करत म्हटलं, चांदनी, मी तुझाच आहे. तुझं लग्न झालं असेल पण आजपासून मी तुला माझी पत्नी मानतो. आपण प्रेमाची भावना ठेवून राहूया आणि संधी मिळताच आपण लग्न करून कुठेतरी दूर निघून जाऊया. यावर चांदणी म्हणाली, अंकित, तू माझ्यासाठी किती करतोस पण मला तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही. मला 5 वर्षांचा मुलगा आहे. आता मला यांची पत्नी म्हणूनच राहावं लागेल पण आपण दोघं एकमेकांसाठी पती पत्नीच असू. यावर मी मन मारून तयार झालो आणि तिचा चेहरा हातात धरून तिच्या ओठांवर किस करत म्हटलं, हो चांदणी, आपण एकमेकांशी असेच राहू. खरं म्हणजे हे तिला प्रेमपाशात अडकवत नव्हतंच, तर खरंच आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो होतो. नंतर लगेच काही दिवसात आम्ही या प्रेमाची परमसीमा ओलांडली आणि आम्ही एकमेकांत सामावलो. चांदणीने म्हणल्याप्रमाणे तिने तिचे सर्वस्व मला अर्पण केलं. मिसेस चांदणी आणि मी एकमेकांच्या प्रेमपाशात अडकल्यानंतर आम्ही दोघंही शरीराने जवळ यायला बघत होतो. तिचे पती ऑफिसला गेल्यानंतर ती कॉल करून मला तिच्या घरी यायला सांगत होती. मीही मोठ्या काळजीने कुणाला या गोष्टीची जाणीव होऊ नये म्हणून तिच्या घरी जाण्यासाठी योग्य संधी बघत होतो. एके दिवशी दुपारी सर्वत्र सामसूम होती. आम्हा दोघांच्याही फ्लॅटच्या आजूबाजूला कोणीच नव्हते.
ते बघून तिने तिच्या घरी येण्यासाठी मला आग्रह धरला. मलाही राहावेना. मी इकडे तिकडे पाहिले आणि चटकन तिच्याकडे जायला निघालो. तिच्या फ्लॅटमध्ये शिरल्याबरोबर तिने दरवाजा उघडला आणि मी आतमध्ये शिरलो. तिने पटकन दरवाजा लावून घेतला. तिथे गेल्याबरोबर आम्ही दोघेही एकमेकांना आलिंगन देऊन जणू काही जन्माजन्माचे प्रेमी भेटले होते. तिच्या दोन्ही गालांना धरून मी तिच्या चेहऱ्यावर खूप सारे चुंबन केले. तीही आपल्या ओठांनी माझ्या ओठांवर, माझ्या गालांवर, माझ्या गळेवर, माझ्या छातीवर चुंबन करायला लागली. मी तिच्या पाठीला धरून कुरवाळायला लागलो. चांदणीने खाली लेगिन्स आणि वरती लॉंग कुर्ती घातली होती. तिने मला आलिंगन करत करत बेडरूम मध्ये नेले आणि आम्ही दोघेही बेडवर जाऊन पडलो. आता आम्ही नाग-नागिणीसारखे बेडवर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. आम्ही बराच वेळ ते तसेच होऊन राहिलो. हात धरून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. आता संध्याकाळ होत आली होती. आम्ही दोघे उठलो आणि बाथरूममध्ये जाऊन एकमेकांना अंघोळ घातली. अंघोळ करत असतानाही आम्ही बाथरूममध्ये रोमांस केला आणि मग अंघोळ झाल्यावर कपडे लावून मी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. ती माझ्या कमरेत हात घालून माझ्या गालावर आणि ओठांवर किस केला आणि मग मी घरी वापस जायला निघालो. त्यानंतर आम्ही नेहमीच एकमेकांशी संभोग करायला लागलो. मिसेस चांदणी आणि मी एकमेकांच्या प्रेमपाशात खोलपर्यंत अडकलो होतो.